नमस्ते, मी अनिता शिंदे। आज आपण बघणार आहोत फुल घेराचा घागरा। तर यासाठी मी साड्यांचा उपयोग केलेला आहे आणि हा घागरा शिवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला याचं कटिंग आणि हा शिवायचा कसा ते समजेल। तर यासाठी मी ह्या 3 साड्या घेतलेल्या आहेत। तुम्ही कुठल्याही कॉम्बिनेशनच्या साड्या घ्या ह्या पद्धतीने। आणि 4 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। ही जी साडी आहे यापासून मी 2.5 मीटरची पूर्ण ओढणी काढणार आहे आणि उरलेल्या साडीचा उपयोग मी घागरा शिवण्यासाठी करणार आहे। तर आपण सुरुवातीला आता अस्तरचं कटिंग करून घेऊ। तर हे अस्तर मी ह्या पद्धतीने टाकून घेतलेला आहे। याची बंद बाजू आहे आणि 4 पदरी ही घडी आहे। हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या। इथे आपल्याला टाकायचं आहे, हे बघा, हे इकडची बंद बाजू आहे आणि ही 4 पदरी घडी आहे। इथे आपल्याला टाकायचा आहे कमरेचा 3रा, किंवा आपल्याला हा जो गोल राऊंड आहे हे कमरेच्या मापा एवढं आलं पाहिजे, एवढा हा राऊंड घ्यायचा आहे। आणि उंची आपल्याला जेवढी हवी आहे त्याच्यामधून आपल्याला 5 वजा करायचे। माझ्या घागऱ्याची उंची मला 40 घ्यायची आहे, तर मी वजा 5 करून 35 इंच हे माप घेतलेलं आहे। आणि याचा मी ह्याच पद्धतीने सगळीकडून मी 35 इंच मोजून हा राऊंड कापून घेत आहे। ह्या पद्धतीने तुम्ही आपलं कटिंग करायचं आहे। आणि आपल्याला उरलेला जो भाग आहे तिथे आपल्याला जॉईंट देऊन हा भाग शिवून घ्यायचा आहे। हा कापल्यानंतर आपल्याला हे बघा, इथे हा जॉईंट देऊन शिवून घ्यायचा आहे। हा भाग आपल्याला ह्या पद्धतीने कापायचा आहे। तुम्ही हा भाग व्यवस्थित बघा, हे सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही साडी घ्यायची आहे। याचा सुरुवातीला आपण पदर कापून टाकू। आणि जशी आपण 4 पदरी घडी अस्तरची घातली होती त्याच पद्धतीने साडीची टाकायची आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला हा भाग कापून घ्यायचा आहे। फक्त आपल्याला जेवढी उंची हवी आहे तेवढं हे साडीचा भाग कापण्यासाठी घ्यायचा आहे। आता आपली याची उंची 40 आहे, तर मी बरोबर 40 उंची याची घेतलेली आहे। याचे सुद्धा 4 पदर आहेत। अस्तर ज्याप्रमाणे कापलंय त्याप्रमाणेच हा भाग आपण कापून घेतोय आणि याची उंची आपल्याला 40 इंच घ्यायची आहे। आता आपल्याला ह्या साडीपासून 2.5 मीटर आपण ओढणी काढून घेतोय। ओढणी काढल्यानंतर आपल्याला उरलेल्या साडीपासून आपल्याला हे भाग कापायचे आहेत। हा एका साडीचा खालचा भाग आहे, तर तुम्ही 14 इंच बाय 400 इंचाचा कापते, म्हणजे 14 बाय 10 मीटर आपण हा भाग कापतोय। त्याच साडीचा आपण वरचा भाग 14 इंच बाय 200 इंच, म्हणजे 14 इंच बाय 5 मीटरचा कापतोय। आणि आपण ज्याची ओढणी काढली होती बघा, त्या भागाचा, उरलेल्या भागाचा आपण 14 इंच बाय 100 इंचाचा भाग कापतोय। ह्या पद्धतीने आपले तिन्ही भाग आता कापून झालेले आहेत। आपला अस्तरचं ह्याप्रमाणे आपण शिवून घेतलंय आणि आपल्याला याचं पूर्ण राऊंड आता हा व्यवस्थित दिसायला हवा म्हणून आपण हे 2 भाग आहेत बघा, तर हे आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने कडेने टिप देऊन आणि दुसऱ्या बाजूने पण अशीच टिप देऊन हा पूर्ण घेर हा राऊंड आला पाहिजे, ह्या पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। आणि खाली सुद्धा आपल्याला दुमडून टिप टाकून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आपलं अस्तर हे शिवून झाले आणि याचा हा एवढा मोठा घेर हा दिसत आहे। ज्याप्रमाणे आपण अस्तर शिवलंय त्याच्यावरच आता आपल्याला अंब्रेला घेर, हे बघा, मी अस्तर कापल्यानंतर जी साडी कापली होती बघा, तिचा आपल्याला हा घेर हा कमरेच्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने आपण हे आता व्यवस्थित कमरेच्या बाजूने अस्तरवर आपण कमरेचा राऊंड हा
व्यवस्थित शिवून घेतोय। हा भाग अशा प्रकारे शिवून झाल्यानंतर आता आपल्याला जे आपण 3 भाग कापले होते तर ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत। त्याच्यातला मी सगळ्यात लहान भाग खाली ठेवलाय, जो 14 इंच बाय 100 इंचाचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी 14 इंच बाय 200 इंच हा भाग घेतलाय आणि हा भाग मी त्यावर छोट्या छोट्या चुन्या देऊन शिवून घेत आहे। हा भाग आपण व्यवस्थित चुन्या देऊन पूर्ण शिवून घेणार आहोत। हा भाग जसा आपण शिवलाय त्याच्या खालच्या बाजूने आपण जो मोठा भाग घेतलेला आहे तो सुद्धा आपण शिवून घ्यायचा आहे। म्हणजे हे 3 भाग आपण व्यवस्थित चुन्या देऊन शिवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ओव्हरलॉक करायचं आहे किंवा आपण हे छोटंसं दुमडून आपण इथे टिप मारून हे शिवून घेतोय, म्हणजे आपले हे धागे निघणार नाहीत। छोटंसं दुमडून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने आपण हा भाग शिवून घेतलाय। अशा पद्धतीने आपले 3ही भाग हे व्यवस्थित शिवून झालेले आहेत आणि आपण ह्या भागाला सुद्धा छोटंसं आपण दुमडून हा भाग सुद्धा आपण शिवून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला तुम्ही ते ओव्हरलॉक करा किंवा ह्या पद्धतीने हे शिवून घ्या। आपले हे व्यवस्थित शिवून झालेलं आहे। ह्या पद्धतीने आपण हे 3ही भाग शिवून घेतलेले आहेत। वरचा भाग लहान आहे, त्याच्यानंतर दुसरा भाग आणि सगळ्यात खाली मोठा भाग, ह्या पद्धतीने आपण 3ही भाग हे शिवून घेतलेले आहे। मला खात्री आहे हे तुम्हाला समजलेलं आहे। आता आपल्याला हे अमरेला जो घेर आपण सुरुवातीला घेतला होता त्याच्यावर हा भाग आपण पुन्हा एकदा शिवून घेणार आहोत। कंबरेच्या बाजूने जोडणार आहोत। त्याआधी आपण हे कंबर किती आहे त्या अगोदर मोजून घेऊ। जर कंबरेचं माप जर समजा कमी असेल तर आपल्याला हा घेर थोडासा अजून कापून घ्यावा लागतो आणि कंबरेचा भाग जर आपला हे मोठा भाग येत असेल तर आपल्याला याला चुन्या देऊन छोटासा करावा लागतो। तर हा माझा कंबर ही व्यवस्थित आलेला आहे। मी कंबर 28 आहे तर त्याच्यामध्ये 4 ते 5 इंच जास्त घेऊन हा भाग मी व्यवस्थित करून घेतलाय आणि त्याच्यानंतर आपण हे भाग जे शिवले होते 3 तर त्याच्यावर हा भाग मी चुन्याने शिवून घेत आहे। म्हणजे आपलं जे अस्तर, त्यानंतर अमरेला घेर आणि हा भाग ह्या पद्धतीने आपल्या आता चुन्या द्यायचं चालू आहे। हा भाग शिवून झाल्यानंतर आपण आता त्याला कमरपट्टी लावणार आहोत नेहमीप्रमाणे। पण हा भाग झालाय। तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आता आपल्याला इथे 10 इंच खूण करायची आहे। हा भाग आपण कमरेपासून खाली म्हणजे कमरेच्या भागापासून 10 इंच मोजलेला आहे आणि आपण हे दुमडून घेतोय। जिथे आपल्याला घागऱ्याची फिटिंग करायची असते तो भाग हा शिवतोय आपण। पुन्हा एकदा सांगते, कमरेपासून आपण 10 इंच खाली टिप मारून घेतोय 10 इंचापर्यंत आणि आपल्याला दुसरा भाग पण ह्याच पद्धतीने टिप मारून घ्यायचे आहे। हे दोन्ही भाग आपले टिप मारून झालेले आहेत। आता आपल्याला घागऱ्याची फिटिंग करायची आहे। त्यासाठी ह्या पद्धतीने आपण घागऱ्याचा जो वरचा आपण 3 भाग शिवून घेतले होते चुन्याने, तो पहिला भाग आपण घेतोय एका बाजूने आणि हे सर्व भाग आत टाकून घेतलेत आणि टिप मारून घेतोय। म्हणजे आपल्याला या दोन्ही भागांनाच बरोबर खालचा आणि वरचा भाग मिळून टिप मारून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने आपण टिप मारून घेतली। आता आपण साडीचा जो अमरेला घेर कापला होता अस्तर कापल्यानंतर तो भाग आपण फिटिंगची टिप मारतोय। म्हणजे आत ह्या पद्धतीने आतला भाग त्याच्यामध्ये येऊ द्यायचा नाहीये। ह्या पद्धतीने आपण टिप मारून घेतली
आणि आता आपल्याला अस्तरचा भाग व्यवस्थित टिप मारून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला पूर्ण घागरा शिवून झालेला आहे। खालचा जो भाग आहे आपण तो दुमडून खालचं घेराला पण टिप मारून घेणार आहोत। जे आपलं घागऱ्याचं कटिंग आणि शिवून होतच आलंय। आता इथे थोडीशी टिप मारून घेतली आपण, म्हणजे याला चांगली बाहेरून फिनिशिंग येईल। आणि तीनही भाग हे सेपरेट आपण शिवून घेतलेले आहेत। आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे। त्यासाठी मी 6 इंच तयार पट्टी घेतलेली आहे कमरेच्या मापाची, आणि त्याला अस्तर आणि जे कापड आहे ते लावून शिवून घेतलेलं आहे। आणि ह्या पद्धतीने मी उलट्या बाजूने ही पट्टी मी सुईची ठेवून व्यवस्थित टिप मारत आहे। आणि आपल्याला हे कमरेचं नेहमीप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। ही टिप शिवून झाल्यानंतर आपल्याला जो भाग हा दिसतोय, ते धागे दिसतात, ते सुद्धा आपल्याला आता कापून टाकायचे आहेत पूर्ण शिवून झाल्यानंतर। तुम्ही हे व्यवस्थित बघा। तुम्हाला काही अडचण असल्यास मला नक्की विचारा। आणि ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही मला सपोर्ट करत आहात, माझे व्हिडिओ बघत आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते। तुम्ही असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझं चॅनल तुम्ही असंच बघत राहा। तुम्हाला ह्यामध्ये बरंचसं काही शिकायला मिळणार आहे। तुम्हाला काही शिकायचं असेल तर मला नक्की सांगा, तुम्हाला ते व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल। ह्या पद्धतीने आता आपलं शिवून झालेलं आहे। आता आपल्याला ही पट्टी बाहेरच्या बाजूने ही बघा व्यवस्थित ह्या पद्धतीने कमरेचा भाग आपण शिवून घेतोय, म्हणजे आपला हा घागरा अगदी व्यवस्थित शिवून झालेला आहे। तुम्ही याला लेस लावू शकता, मणी लावू शकता आणि ह्या पद्धतीने तुमचा छान घागरा शिवू शकता। मी याला खालच्या बाजूने दुमडून घेतल्यानंतर लेस लावलेली आहे आणि हा घागरा तयार झालेला आहे। लेस लावल्यानंतर हा घागरा अशा पद्धतीने खालचा भाग दिसतोय। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। नमस्ते।